अहोरात्रिचा पैन करू कोणी देखा ज्ञान मार्तंड जो प्रकाशे विन सर्वाणु प्रकाशाचा भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 16 पूर्वीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे सद्गुरु. तो अहोरात्रीचा पैल करू कोणी देखावा ज्ञान मार्तंड जो काशे विण सुरवाडू प्रकाशा. माऊली म्हणताय श्रीगुरुरूपी सूर्य दिवस आणि रात्रीच्या पलीकडचा आहे. दिवस आणि रात्र हे तर सापेक्षिक आहे, पण श्रीगुरुरूपी सूर्य हे दोन्हीच्याही पलीकडचे अतीत आहे. त्यामुळे हे जे श्रीगुरुरूपी ज्ञानसूर्य आहे, या ज्ञानसूर्याला कोणी पाहावं? त्यांना पाहण्याकरता विषय करून पाहणाऱ्या जगामध्ये कोण आहे असा? सद्गुरूला जाणता येणं फार कठीण आहे. सद्गुरु संत जगात कळत नाही. संत नवती जगा माणसा त्या सारखे. संत हे जगासारखे नसतात, पण आपल्याला जगासारखे दिसतात. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तू पारखी. काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो हो. वसंत समय प्राप्ति काक काक पिक पिका. हंस शुक्लो बक शुक्लो को भेदो बक हंसयो हो. शिर नीर विभागे तू हंसो हंसो बको बका. दोन्ही दिसती सारी. ती कावळा आणि कोकिळ दिसायला सारखीच आहे, पण वसंत ऋतू सुरू झाल्यावर का त्या कावळ्याचा आवाज, कावळ्याचा वसंत समय प्राप्ती काक काक पिका पिका. वसंत ऋतू सुरू झाला की त्या कोकिळेचा गोड आवाज मग कळत. अरे होईल, आपल्याला वाटलं कावळाचं काय की कोकिळ आहे. तसं राजहंस आणि बगळा हे सारखेच. जसा बगळा तसा राजहंस. पण हल्लीचं दूध जर त्या बगळ्यामध्ये ठेवलं तर किती पैसे द्या. आधा दूध आधा पाणी जादा करतो बैमानी. तर नुसतं पाणीच घालतात अशातला भाग नाही. त्यात पावडरही मिसळतात.
घट्ट दिसावा अगोदर मलई काढून घेतात, मग पावडर टाकतात, असं जे दूध आहे ते जर राजहंस आपण ठेवलं तर निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाले. क्षीर क्षीर पाणी पाणी. त्याप्रमाणे सद्गुरु संत आणि सामान्य माणसं दिसायला काहीतरी फरक. संताला काही शिंग थोडीच असतं, पण वर्म जाणे तो पारखी. श्रद्धावान जे असतात महान भाविक जे आहेत, खानदानी भाविक, कसं म्हणतात त्याला, खानदानी भाविक, त्यांना कळतात, सर्वांना कळत नाही. असे जे सद्गुरुनाथ तया चित सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो म्हणी पुढत पुढती, जे बाधका येद तसे स्तुती बोलाचिया. तयाचित सूर्या श्रीनिवृत्ती. असे ज्ञानरूपी सूर्य श्री गुरु निवृत्तीनाथ, त्यांना नमो नमो म्हणे पुढत पुढत, पुन्हा 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 मौली म्हणतात ना, त्यांना नमस्कार करतात. जे बाधका येई जाते स्तुती बोलाचिया. कारण केली जाणारी जी श्रीगुरूंची स्तुती आहे ती शब्दाच्या बाधकतेला प्राप्त होते. कारण श्रीगुरु शब्दाने करणारे नाही आहेत, शब्दाला विषय होणारे नाही आहेत ते. त्यामुळे श्रुती सुद्धा श्रीगुरूला जाणू शकत नाही, तर स्तुती काय जाणते. स्तुती केल्यामुळे श्रीगुरूला शब्दाची बाधा होऊ शकते. भगवंतापेक्षाही श्रीगुरूला अतीव महत्व आहे. देवाचे महिमान पाहून या स्तुती तरी येईल चांगला. बडबड न करू ते बडबड जाते. देवाचे महिमान पाहून स्तुती तरी येईल चांगया. देवाचे महिमान पाहून या. शब्दाला अगम्य असलेले श्री गुरुदेव शब्दातीत आहेत, शब्दाने त्यांचं वर्णन करता येत नाही. अलौकिक महात्म्य आहे त्यांचं. म्हणून श्री गुरु स्तुतीला योग्य आहे.
त्याच्या पलीकडचे आहेत पण योग्य आहेत. आणि माऊली म्हणतात मी त्यांचा उत्तम स्तुती करणारा. स्तुतीच्या शब्दाने देखील स्तुतीचे शब्द सुद्धा खूप उत्तम आहेत. अर्थात जर त्याबद्दल मात्र अभिमान केला तर लयाला जाईल. अभिमान तर करायचा नाही. अभिमानी बुद्धी ही लयाला जाते. परमार्थामध्ये असो की संसारामध्ये असो अभिमान फार बाधक आहे. आणि म्हणून ही जी स्तुती आहे ती चांगलेपणाला प्राप्त होणारी आहे. उगीच असुद्यापुरतं तोंडापुरतं नव्हे. काही माणसं समोर स्तुती करतात, पुढे गेले की शिवाय देतात. तसं नव्हे. ते तोंडावर चांगलं चांगलं म्हणायचं आणि मागं निंदा, तसा हा प्रकार माऊली म्हणतात नाही. अंतर्बाह्य निर्दोष वृत्तीने मी माझ्या श्रीगुरूंची स्तुती करत आहे. जो सर्व नेनिवा जाणिजे मौनाची या मिठिया वाणिजे काही न होणी आणिजे आपण पयाज. केवढी महती आहे त्यांची. श्रीगुरूंची महती भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवान सुद्धा कमी पडतात. जे सर्व नेनिवा जाणिजे मौनाची या मिठिया वाणिजे. जे सद्गुरु काही जाणल्याने म्हणजे ज्ञेय न केल्याने जाणले जातात. त्यांना ज्ञेय करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय. जो मौनाला सुद्धा घट्ट मिठी दिल्यानेच म्हणजे वाच्य न केल्यानेच, वाच्यता न केल्याने याचं वर्णन केलं जातं. जे श्रीगुरु आपण काही न होण्याचं म्हणजे कोणत्याही अवस्थेचा अभिनिवेश न ठेवता. श्रीगुरु हे कुठल्याही प्रकारचा विचार करत नाहीये. न पाहे याती कुळाचा विचार. अवस्थेचा नाही, वर्णाचा नाही, आश्रमाचा नाही, कुठल्याही गोष्टीचा ते विचार करत नाही. मौनाची या मिठिया वाणिजे काही न होणी जाणिजे आपण पयाजे. आणि म्हणून मौनाला दृढ मिठी दिल्यामुळेच वाच्य न केल्याने वर्णिला जातो. जो श्रीगुरु आपण काही न होण्याने म्हणजे कोणत्याही अवस्थेचा अभिनिवेश न करता, अवस्था असेल, आश्रम असेल, वर्ण असेल, काही असेल, ते कधीही कोणत्याही गोष्टीचा कुठलाही विचार करत नाही. चोखोबाला मिठी मारली ना उभं राहिलं. मारावी का? मारावी म्हणलं तर तो आपल्या गळ्यात भोंगळी होता.
अवघड विषय. संत आणि भगवंत हे अभिनिवेश ठेवत नाही, लक्षात ठेवा. त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश नाही आहे, कुठल्याही प्रकारचा भेद नाही. त्याचं नाव संत आणि त्याचं नाव भगवंत. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवुनी सांडियले, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. त्यांना सोवळ म्हणतात. ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विषमता नाही आहे. माणसाच्या ठिकाणी विषमता खच्चून भरलेली, कळत नाही ना परमार्थ. परमार्थ कळत नाही, लक्षात. त्यामुळे विषमतेला खतमाती घातल्या जाते. हे म्हणतात विषम धुवुनी सांडिले. यानी विषमतेचा धुवा उडवला. आम्ही विषमतेला खतमाती आजही घालतो, लक्षात. आजही घालतो. विषमता जात नाही. ओझ मनुष्य टाकायलाच तयार नाही. ही विषमता जात नाही तर अंतरे विषमता कशी जाईल? मी माझ्या आणि तुझी ही सुद्धा विषमताच आहे. जात नाही. जात नाही तोपर्यंत परमार्थ होत नाही, लक्षात. तोपर्यंत परमार्थ सक्सेस होत नाही. जरी आपल्या मनाला वाटतं आम्ही परमार्थ करतो, जोपर्यंत भेदाभेद विषमता जात नाही तोपर्यंत परमार्थ होत नाही. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे अवस्थेचा, वर्णाचा, आश्रमाचा अभिनिवेश न ठेवता ब्रह्मरूपाने सर्व पाहतात. ब्रह्मरूपाने आत्मस्वरूपात असतात. ते नेहमी ते कधी आत्मस्वरूपात असतात, कधी बाहेर असतात, अशातला भाग नाही. अंतर्बाह्य ते व्यापलेले असतात. ते गवळणीने म्हटलं भगवंताला, तू आता बाहेर होताना आत गेलास का? कसं गेला? केव्हा गेला? कुठून गेला? कसं गेलास रे? तू खूप बरं आहे म्हणलं. ते नाही सांगणार, मी सांगतो. भगवान नाही सांगणार, मी सांगतो. आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, आत हरी बाहेर हरी. आम्ही बाहेर पाहतो, आत पाहत नाही. आम्हाला आतलं कळणं, बाहेरचंही आतलंही कळणं, बाहेरचंही कळणं. आतलं कळलं की बाहेरचं कळलं. आतला परमात्मा कळलं की बाहेरचं नक्की कळेल. आतलाही कळणं, बाहेरचंही कळेल. जया तुझी या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी, सुनी परेसे पाठी वैखरी विरे.
माऊली म्हणतात आपल्या श्रीगुरूला, अजून 16व्या अध्यायाला सुरुवात झालेली नाही. जया तुझी या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी, सुनी परिसी पाठी वैखरी गिरे. ज्या तुमच्या यथार्थ ज्ञानाच्या उद्देशाने नाभिमंडळाच्या अधोभागी मूलाधार चक्राच्या ठिकाणी स्थूल सूक्ष्म देहाच्या उत्पत्तीचं जे केंद्र आहे त्या ठिकाणी अव्यक्त हा शब्द जो आहे तो निर्माण होतो. मूलाधाराच्या ठिकाणी 3 प्रकारची वाणी सांगितली. परापश्यंती 3-4 प्रकारची वाणी सांगितली. परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तो परेच्याही पलीकडे आहे. परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे. तो परेच्याही पलीकडे आहे. आणि जी मूलाधाराच्या ठिकाणी निर्माण होते तिला नाव परावाणी आहे. तिला पाठीशी घालून तोच अव्यक्त शब्द, त्याला अव्यक्त म्हणतात. परावाणी ही अव्यक्त आहे. तोच अव्यक्त शब्द वरती आला नाभी देशामध्ये की त्याला पश्यंती नाव प्राप्त. तोच शब्द परेतून नाभी देशात आले की त्याला पश्यंती असं म्हटलं जातं. ही पश्यंती वाणी मनोगम्य आहे. परात कळतच नाही. पश्यंती मनाला कळते, मनाने जाणल्या जाते. तोच मनोगम्य शब्द हृदय देशामध्ये आला की त्याला मध्यमा असं म्हणतात. त्याला मध्यमा आहे. तोच शब्द परीपासून निर्माण झालेला अव्यक्त, हीच मध्यमावाणी बुद्धिग्राह्य आहे. बुद्धिग्राह्य, बुद्धीने तिचं ग्रहण होतं. पश्यंतीचं मनाने होतं. परा अव्यक्त आहे. तोच शब्द कंठात आला की त्याला वैखरी असं म्हणतात. वैखरी, ही वैखरी वाणी श्रोत्रेंद्रिय गम्य आहे. श्रोत्रेंद्रियाने ते कळते. तात्पर्य परेसह पश्यंतीला मध्यमेला पोटात घालून ही जी वैखरी वाणी आहे हे विरून जाते. 4ही वाण्यांना तो विषय नाही. 4ही वाण्याच्या अतीत आहे. परेला नाही, पश्यंतीला नाही, मध्यमाला नाही, वैखरीला नाही. तया तू ते मी सेवकपणे असे तुम्ही असणारे. 4ही वाण्याच्या अतीत. तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राची लेणे.
हे उपसाहावेची म्हणता उणे अद्वयानंद. असे जे तुम्ही आहात सद्गुरू, त्या तुम्हाला मी सेवक या नात्याने वक्तृ स्वरूप किंवा वक्तृत्व रूप स्तोत्राने अलंकार चढवित आहे. वक्तृत्व शब्दरूपी स्तोत्राने स्तुतीनं मी तुम्हाला अलंकार घालत आहे. शब्दाचे अलंकार आहे. त्याला शब्दाचेच लागतात, दुसरे काही लागत नाही सद्गुरूला भगवंताला. असे तुम्ही असणारे अद्वैत स्वरूप, आनंद स्वरूप श्री गुरु महाराज, हा माझा अपराध तुम्ही सहन करा, असं माझं म्हणणं किंवा अशी माझी विनंती आहे. अर्थात ती विनंती माझी तुम्हाला कमीपणा आणणारी आहे, तो मात्र विचार करू नका. परिरंकी अमृताचा सागर देखील पडे उचिताचा विसरू. मग करू धावे पाहुणेरू शाखांचा दया. परिरंकी अमृताचा सागर देखील पडे उचिताचा विसरू. परंतु एखाद्या दरिद्र्याने अमृताचा सागर बघितला, त्याला खूप आनंद झाला. अमृताचा सागर बघितल्यानंतर मग आता अमृताचा सागर आपल्याकडे आलेला आहे, त्याला पाहुणचार कशाचा करावा? बटाटवड्याचा पाहुणचार कशाचा करावा? त्याला औचित्याचा विसर पडला जातो आणि मग तो त्या भांबावल्या स्थितीमध्ये काय करू कळत नाही त्यांना. काय करू कोप मोड की जर्जर, काय करू उपचार. भांबावल्या स्थितीमध्ये भाजी अर्पण करायला गेला नाही. मग करू धावे पाहुणेरू शाखांचा तया. अमृताच्या सागराला भाजीचा नैवेद्य. पैसे शाकोही किर बहुत म्हणावा, पण ठीक आहे, त्याने त्यालाही महत्व दिले, त्यालाही महत्व दिले. दुर्योधन की मेवा त्यागे, दुर्योधन की मेवा त्यागे. साग विदुर घर खाई, ऐसी प्रेम सगाई. दुर्योधन की मेवा त्यागे, साग विदुर घर खाई, ऐशी प्रेम सगाई. प्रेम आहे त्याचा, बाकीचं ते काय दिलं याला पाहत नाही. ते फक्त प्रेम भाव पाहतात, कारण ते भावाचे भुकेलेले आहे, उपचार नव्हे. म्हणून जेव्हा तुकुंबरायाकडे भगवान आले तेव्हा तुकुंबरायाचे शब्द आहे, काय उपचार करू आता भगवंताला मी, काय करू उपचार. कोप मोड की जरजर, दरदरीत पाण्या माझी रांधील्या कण्या. घट्ट करण्या इतक्या विकण्या नव्हत्या. दरदरीत पाण्या माझी रांधील्या कण्या. पात्रावर वाढलं तर वाढूच तर शिणीची भेट.
काय करू उपचार, पण भगवान ते पाहत नाही. भाव भुकेला हरी करी तसे भक्तांची चाकरी. त्याला फक्त प्रेम भाव लागतो. म्हणून भाव धरा रे आपुला तो देव करा. भाव धरा आपुला तो देव करा. अशा प्रकारे माऊली ज्ञानराज भगवान श्रीगुरुरायाची स्तुती करता आहे. काय द्यावं मी श्रीगुरुला माझ्या? बघूया काही देता येतं का, आज विचार करूया, नंतर उद्या त्याची मांडणी करू. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव